सकाळपासूनच तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। कल्याण डोंबिवलीचे शिंदे गटाचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर असा कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार सामना रंगलाय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यामध्ये ही लढत होती आहे। शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीचा सर्वात मोठा परिणाम या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानाची ही दृश्य आहेत। श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर असा जोरदार सामना कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडतोय। तर दक्षिण मुंबईतील ही दृश्य आपण पाहतो आहोत। दोन्ही गटाचे उमेदवार यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये शिंदे गटाचे यामिनी जाधव तर ठाकरे गटाचे उमेदवार विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी देखील सकाळच्या सुमारासच मतदान केलं। दक्षिण मुंबई हा अतिशय महत्त्वाचा प्रतिष्ठेचा मतदारसंघ, याकरता दोन्ही गटांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। शिंदे गटाच्या यामिनी जाधव आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत विद्यमान खासदार हे सध्या आता मैदानात उतरलेले आहेत। या दोघांमधली ही लढत अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते। यामिनी जाधव त्याचबरोबर यशवंत जाधव यांनी देखील मतदान केलेलं आहे। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील काही वेळापूर्वी आपल्याला पाहायला मिळाले। संपूर्ण कुटुंब आता मतदान करण्यासाठी थोड्याच वेळात बाहेर पडणार आहे। तत्पूर्वी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं कुटुंबियांकडून औक्षण केलं जात आहे। श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी ही कल्याणमधली अतिशय महत्त्वपूर्ण लढत। खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे इथून उमेदवार आहेत। त्याच्यामुळे कल्याणची ही जागा अतिशय महत्त्वाची शिंदे कुटुंबियांसाठी। तर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी आज मतदान पार पडतं आहे आणि यावेळी त्यांचे वडील असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर मातोश्री पत्नी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। श्रीकांत शिंदे यांचं आता कुटुंबियांकडून औक्षण केलं जात आहे। कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये सुमारे 21 लाख मतदार आहेत। त्यामध्ये आज किती मतदान होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर असा सामना रंगतो आहे आणि आता श्रीकांत शिंदे कुटुंबियांचं थोड्याच वेळात मतदानासाठी बाहेर पडतील। मात्र तत्पूर्वी त्यांचं मातोश्रीकडून औक्षण केलं जात आहे। सोबतच एकनाथ शिंदे यांनी देखील श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत। श्रीकांत शिंदे आपल्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेत आहेत। कुटुंबियांसह ते आता थोड्याच वेळात मतदानासाठी बाहेर पडतील। शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो। या ठिकाणी थेट लढत होते ठाकरे विरुद्ध शिंदे अशी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या भागामध्ये वर्चस्व, त्यामुळे ही प्रतिष्ठेची लढत मानली जाते। मनसेची सुद्धा या मतदारसंघात चांगली ताकद आहे। मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे या ठिकाणी सक्रिय आहेत आणि सध्या आपण बघतोय की संपूर्ण शिंदे कुटुंबीय हे आता श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीकरता आजच्या दिवसाकरता त्यांना शुभेच्छा देत आहेत।